अहो ऐका ना, मला 10,000 रुपये लागत होते. 10,000 रुपये एवढे? अगं एवढे तर नाही माझ्याकडं. मी संध्याकाळी घेऊन येतो मग तुला दुकानातून कॅश. अहो कॅश नाही, ऑनलाईन लागते ते. ऑनलाईन का ग? तुला काय ऑनलाईन मागवायची? काय वस्तू मागवायची का? नाही, माझ्या भावाला लागत होते, त्याला गरज होती पैशाची. तो म्हणला पुढच्या महिन्यात 1-2 तारखेला पगार झाला ना मग परत तुमचे पैसे रिटर्न करून टाकेन. त्याचं काय नाही, चालेल मग. त्याला करू का तुला करू ऑनलाईन मग मी? त्याला केलं तरी पण चालेल, पण त्याला कस तरी वाटतंय ना तुमच्याकडे मागायला, बाकी काय नाही. अगं त्यात काय राधाची, सक्का मेव नाही तो माझा. आपल्या माणसाकडे मागायचं तर कुणाला मागायचं मग? उलट त्याला सांग का आपण गरज लागल्या माया हक्काने माग म्हणून. काम लगेच करतो त्याला. हा, तू त्याला पैशावाला झालाय ना आता, यांच्यावर पैसे उडवीत बस. अगं असं काय बोलते मग मी? तू संध्याच्या बाबाला पैसे द्यायच्यात मला, त्याला गरज आहे म्हणून पैसे करतोय का? असं उगाच काय करतोय का? अरे गरज आहे तर त्यांच्या लोकांक मागन, आपला काय संबंध द्यायचा? अगं असं काय बोलते मी? तू काय पार काय का आपल्याला सक्का मेव नाही मा? अरे मेवना असला म्हणून काय झालं? पोरं द्यायच्या टायमिंगला तर त्यांच्या घरच्यांनी हात जोडलं, मग आता का तुया पदर पसरीत्यात? अगं मी असं काय बोलते तू? अहो राहू दे, नकोय पैसे मला, मी सांगते त्याला. अगं थांब करतो मी. तुला सांगितलंय ना तेवढंच कर, 1 रुपया सुद्धा द्यायचा ना, तुला सांगून ठेवते. दुकान उघडायचं टायमिंग झालाय, जपळ दुकानावर जा म्हणले. ऐकायचं का तुला? वय रे, पिंकीला तेवढं 5,000 रुपये पाठव ना, तिला काय तरी लागा त्यात. तिला कस तरी वाटतंय तुला म्हणायला, म्हणून मला म्हणत होती. तिला म्हणा तुला जर पैसे पाहिजे असेल ना तुमच्या लोकांक मागावा म्हणा. माझ्या फुटी कवडी पण नाही तिला द्यायला. अरे तू असं काय बोलतोय? तू ती सख्खी बहीण आहे का परकी आहे? अगं मग सक्का तर सक्का मेवना पण होता, त्याला तू पैसे देऊन दिला का त्यावेळेस? तिला कसं देऊ मग मी? म्हणजे आता त्या गोष्टीचा बदला घेतोय काय तू? इथं बदला घ्यायचा काय प्रश्न आहे तवा? इथं तुला कळायला पाहिजे ना, नात्यांमध्ये बरोबरी पाहिजे. मग ते सुनेकडची लोक असू दे किंवा मुलाकडची लोक असू दे. अहो तुम्ही मागच्या गोष्टी कशा लवकरून काढीत बसले? सासूबाईंना वाईट वाटलं असं. अगं संध्या मी बरोबरच बोलतोय. मम्मी सारख्या माणसांना आहे ना असंच समजायला लागतं.